पाडलं म्हटलं की म्हणायचे आईला मला ऐकत नाही, सारखं हे करतेस, ढकलतेस. तर त्यांचे कधीही त्याने ऐकलं नाही ना. म्हणून त्यांनी माझं नाव हुकमी एका म्हणून काजबाग मैदानमध्ये जाहीर केले. कुठं जायचं तर चल, बस गाडीत. का नाही म्हणतोस? मी आहे ना, दिल्लीपर्यंत मला घेऊन गेला. नमस्कार, मी दुर्वादेवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. कोल्हापूरमध्ये सध्या आपण पाहतो की शोककळा पसरलेली आहे. शिक्षणमंत्री डी.वाय. पाटील यांचं काल मंगळवारी निधन झालं आणि त्यानंतर अनेक जण आहेत जे त्यांच्या अंत्यदर्शनाला येत आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे डी.वाय. पाटील हे एक पैलवान म्हणून होते, हे देखील आता समोर आलेलं आहे. त्यांनी पैलवानकी कशा पद्धतीने केली आणि ज्यांच्याबरोबर कुस्ती खेळलेले होते ते आजोबा आपल्यासोबत आहेत. भाऊक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आजोबा. खरं तर डी.वाय. पाटील यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी आहे जी समाजात निर्माण झालेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात असेल, आरोग्य असेल, समाजकारण. काय सांगाल आजोबा, काय आठवणी आहेत? कशा पद्धतीने कुस्ती डी.वाय. दादा आहेत जे खेळत होते आणि तुम्ही त्यांच्यावर कुस्ती खेळलो नाही मी त्यांची कुस्ती माझ्या ह्याच्यात आमच्या तालमीत खेळलो. तर कुठेही कुस्ती असली तरी घेऊन गाडीत गेल्या मला गेल्या नाही ते नाही. चल मी आहे ना, भीतोच का? कोण आहे दादा? सगळं खरं आहे. खरं तर मी लांग चढवली, झाडा मला कुस्ती माझी होती, काजबाला त्यांना गेलो, लांग चढवली, मला हात ढकललं, खेळ. आणि त्या वक्ताला एवढं सांगितलंय, बावड्याचा हुकमी एका म्हणून माझं नाव आहे त्याच्यावर. तुम्ही त्यांच्याबरोबर कुस्ती खेळलेला खेळ तालमीत. काय कसा अनुभव होता त्यांच्याबरोबर कुस्ती खेळताना? अनुभव कसा होता कुस्ती खेळताना? काय आठवणी आहेत तेव्हाच्या? आठवण काय, खेळायचं, हे करायचं. पाडलं म्हटलं की म्हणायचे आईला मला ऐकत नाही, सारखं हे करतेस, ढकलतेस. तर त्यांचे कधीही त्याने ऐकलं नाही ना. म्हणून त्यांनी माझं नाव हुकमी एका म्हणून काजबाग मैदानमध्ये जाहीर केले. बावड्याचा हुकमी एका माझा आहे. कसे अनुभव होते त्यावेळेला? दिवस कसे होते? डी.वाय. दादा सगळ्यांना मदत कशी करायची? अहो मदत काय, आता सगळ्या मुलगभर मदत आता दुनियाभर केली. त्या दुनियाभर मदतचा काय उपयोग आहे? पण आम्हाला आठवतेच एवढं येऊ, कुठं जायचं तर चल, बस गाडीत. का नाही म्हणतोस? मी आहे ना, दिल्लीपर्यंत मला घेऊन गेला. कुस्तीसाठी दिल्लीपर्यंत घेऊन गेले. पाक इकडे कराड पाहतो, इकडे हे कुठं दुनियात असून कुस्ती समजलं म्हणलं की गाडी आली तर चल बस गाडीत. चल मी येतोय ना संकट. काय करे गेलं सगळे. किती वर्ष कुस्ती खेळत होता त्यांच्या बरोबर? कशा पद्धतीने सर्व? 15 वर्ष खेळलो मी. अरे काही झालं नाही कोणाचं. आता शेवटची भेट कधी झाली होती तुमची ह्या रोज मी आई साहेबांच्याकडे, माझं वाचनाकडे आई साहेब माझ्याकडे आहे. ज्ञानेश्वर पारायण मी करतोय धनगर समाजमध्ये. माझ्याकडे आई साहेब आपलं स्वतः मनपात कधी पाय उघड नाही, कारण माझ्याकडे 40 वर्ष वाचा आहेत. आता आईकडे मला जाऊ वाटत नाही. काय जाऊ, ते तोंडात कसं बघू मी. नक्कीच सर, डी.वाय. पाटील यांच्याबद्दलच्या खूप साऱ्या आठवणी आहेत जे आता अनेक आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, निकटवर्ती आहेत जे सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी कुस्ती खेळलेली होती आणि त्याच कुस्तीगिरांबरोबर आहे. आपण बातचीत करून त्यांच्याकडच्या भावना जाणून घेतल्या, ते भावूक झालेलं आपण पाहायला मिळालं. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादेवी. धन्यवाद.